नमस्कार मित्रांनो, MPSCचे काही प्रश्न उत्तर आपण आज इतिहास आणि अर्थशास्त्राचे पाहूयात. डॉक्टर ना. सु. हर्डीकर यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थानी सेवा दल या संघटनेमार्फत दर महिन्याच्या शेवटच्या रविवार हा दिवस राष्ट्रध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. 5 मार्च 1931ला गांधी अरविंद करार खालील पुढाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे घडून आला. बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जयकर श्रीनिवास शास्त्री. 1942च्या चले जाव चळवळीवेळी मुंबईत स्थापन झालेल्या सेंट्रल डिरेक्टोरेट या मध्यवर्ती संघटनेत अच्युतराव पटवर्धन, डॉक्टर राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानी, अरुणा असफअली यांचा समावेश होता. ह. रा. महाजनी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन असा केला. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? अर्कल स्मिथ. भारतातील सर्वात जुना भांडवल बाजार कोणता? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. केंद्राच्या कर महसुलाची वाटणी केंद्र राज्य यांच्यात कोण करतो? वित्त आयोग. भारतीय विमान विनिमयन आणि विकास प्राधिकरण IRDA चे मुख्यालय कोठे आहे? हैदराबाद. भारतामध्ये सर्वात पहिल्या ट्रेजरी बिलची सुरुवात 1917मध्ये करण्यात आली. GST परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात. तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय? मध्यवर्ती बँकेद्वारे नवीन पैसा उभारणे. आंतरराष्ट्रीय पतदर्जा ठरविणारी संस्था मूडीज या संस्थेचे संस्थापक जॉन मूडी 1909. विशेष आर्थिक क्षेत्र सेज हा प्रकार सर्वप्रथम चीन देशाने सुरू केला. सध्या केवळ 5 देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था दिसून येते: उत्तर कोरिया, व्हिएतनाम, लाओस, चीन, क्युबा. 2011ची जनगणना. प्राथमिक क्षेत्राचा वाटा 18%, द्वितीय क्षेत्राचा वाटा 26%, तृतीय क्षेत्राचा वाटा 56%. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज व पैसे देताना जो दर आकारते त्याला बँक दर असे म्हणतात. व्यापारी बँकांना त्यांच्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाण रिझर्व्ह बँकेकडे ठेवावे लागते, त्यास रोख निधी प्रमाण असे म्हणतात. अंत्योदय योजना. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामधून निम्न आर्थिक स्तर असलेल्या कुटुंबासाठी अंत्योदय योजना 1 मे 2000 पासून सुरू करण्यात आली. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन व 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 2011च्या जनगणनेनुसार भारतात बालमृत्यू दर 47 आहे. भारताचे सरासरी आयुर्मान 2011च्या जनगणनेनुसार 66.8 वर्षे आहे. UNDP द्वारे 1990 पासून हा मानव विकास अहवाल प्रकाशित करायला सुरुवात केली. हे होते आजचे इतिहास आणि अर्थशास्त्राचे प्रश्न उत्तर.